ओके, वेलकम ऑल, वेलकम ऑल. बॅकग्राऊंडला जो आवाज येतोय तो डॉक्टर भाग्येश कुलकर्णींचा आहे आणि फ्रंटला जो चेहरा दिसतोय तो डॉक्टर हर्षिता खासबाग यांचा आहे. सो डोंट गेट कन्फ्युज. होस्ट ऍक्सेस. वेलकम टू एव्हरीवन. लॉकडाऊन मध्ये आपण लोकांना थोडस एक एज्युकेशन द्यावं, लोकांच्या बरोबर कनेक्टेड राहावं म्हणून आपण ही एज्युकेशन सिरीज सुरू केली आहे, ज्याच्याद्वारे आपले जे एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत, पॅनल डॉक्टर्स आहेत, त्यांचे आपण वेगवेगळे सेशन्स ऑर्गनाईज करतोय, सो दॅट आपण जे काही नॉलेज शिकलोय ते रिव्हाइज करता येऊ शकेल. प्रत्येक वेळेला माझाच बोरिंग आवाज ऐकण्यापेक्षा जरा आमचे बाकीचे डॉक्टर्स आहेत त्यांना पण संधी द्यावी आणि त्यांच्या पण काय काय डायबिटीस बद्दलचं मत आहे ते आपण ऐकून घ्यावं, यासाठी ही वेबसाईट सिरीज आपण सुरू केलेली आहे. वेबिनार सिरीज. लास्ट वीक आपण या अनुषंगाने डॉक्टर कुलदीप डॉक्टरांचा आपण आयुर्वेद आणि कोरोनाचा हे घेतला होता. सो आपण इथून पुढच्या प्रत्येक आठवड्यामध्ये एक की ज्याच्यामध्ये डायबिटीस मिक्स काय, डायबिटीस फॅक्ट्स काय, डायबिटीस म्हणजे शुगर नाही, डायबिटीस आणि डिटॉक्सचा काय संबंध आहे, डायबिटीस मध्ये मेंटेनन्स डाएट, असे एक सिरीज आपण घेणार आहोत. अजून एखाद्या व्यक्तीला माईक ऍक्सेस देऊन ठेवा, तुम्ही डॉक्टर चंद्रश्री किंवा डॉक्टर भूषण. सागर आहेत ना? ओके. म्हणजे 2 minutes टू गो. 2 मिनिटांनी आपण हे करतोय. किती लोक दिसतात मॅडम? किती लोक जॉईन झालेले दिसतात? 34 people. 34. ओके. डॉक्टर हर्षिता खासबागे गेल्या 1 वर्षापासून आपल्याशी अटॅच आहेत. कोथरूड ब्रांचला पर्टिक्युलर मॅडम जे पेशंट्स आहेत आपले प्रोग्रामचे किंवा त्याला कन्सल्टिंग करतात. डॉक्टरांची 10 वर्षापासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस आहे आणि त्यांचं नाडी परीक्षणामध्ये पण एक्सपर्ट आहे. मॅडम MD आयुर्वेद आहेत आणि आपल्याकडचे जे डाएटचे प्रोटोकॉल्स आहेत ते पण डाएटचे प्रोटोकॉल हे करतात मॅडम, लोक पेशंटला प्रिस्क्राईब करतात. मॅडम, प्रेझेंटेशन सुरू व्हायच्या अगोदर तुमचा थोडासा ब्रीफ इंट्रोडक्शन सगळ्या लोकांना द्या, काय काय करतात. थँक्यू डॉक्टर भाग्येश सर. ओव्हर टू यू. आता तुम्ही बोला, तर मी नाही बोलत. तुम्ही बोला. डेफिनेटली आय विल ऑल युअर्स. बेस्ट ऑफ लक. नमस्कार, वेलकम and good evening to all, and thanks for being here. Actually, मी डॉक्टर भाग्येश सरांचं आभार मानते की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली आणि जे नॉलेज आज आम्ही आमच्या DFF टीम थ्रू देण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचा काही ना काही नक्कीच अनुभव आणि एक्सपिरियन्स तुम्हाला येणार आहे आणि फायदा होणार आहे. त्याच्यासाठी आम्ही ही कार्यशाळा राबवलेली आहे. हे त्यापैकी आमचं आज दुसरं वेबिनार आहे. मी माझं MD आयुर्वेद झालाय, रसशास्त्र वैद्यकीय कल्पनेमध्ये माझं MD झालाय, म्हणजे आयुर्वेदिक मेडिसिन. माझी स्वतःची आयुर्वेदिक आणि पंचकर्म क्लिनिक आहे धायरी सिंहगड रोडला आणि मी 10 वर्षापासून प्रॅक्टिस करते. DFF टीम सोबत गेल्या 2 वर्षापासून मी जॉईन आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे कोथरूड क्लिनिकला मी कन्सल्ट करते. आज आपण सुरू करतो आहे डायबिटीज मिथ्स अँड फॅक्ट्स. डायबिटीज मोरओव्हर इथे जे पेशंट जॉईन झालाय आयदर ते ऑनगोईंग प्रोसेस मध्ये आहे, जी ट्रीटमेंट आपण त्यांना देतोय, किंवा जे जस्ट जॉईन झाले आहे की कशा प्रकारे. त्यामुळे डायबिटीज हा आजार एकदा झाल्यानंतर त्याची माहिती त्या व्यक्तीला ही बऱ्यापैकी असते. रादर आय सेड की डायबिटीज झालेल्यांनाच असते असं नाही आहे, डायबिटीज न झालेल्या व्यक्तीला सुद्धा ती माहिती भरपूर प्रमाणात असते, असा एक समज समाजात दिसून होतो. माझा आवाज येतोय सगळ्यांना? प्लीज टाईप. येस मॅडम, येस. व्हेरी गुड. येस. कंटिन्यू. तर जेव्हा कुठल्याही व्यक्तीला डायबिटीज हा आजार डिटेक्ट होतो, सगळ्यात पहिले त्या व्यक्तीची सिच्युएशन ही फिअर, पॅनिक, स्ट्रेसफुल असते. पण मोरओव्हर त्याचं जे ज्या सराउंडिंग मध्ये तो वावरतो त्या सराउंडिंग मधले लोक त्याला नाना प्रकारचे ऍडवाइस द्यायला लागतात की अरे बापरे, डायबिटीज झालाय म्हणजे आता हे नक्कीच कट होणार तुझ्या खाण्यातनं, तुला ह्या गोष्टी पाळावं लागेल, नेहमीसाठी पाळावं लागेल, आता इथनं काही सुटका नाही, डायबिटीज हेच आपल्या डेस्टिनी आहे आणि ही कंटिन्यू करायची आहे. या सगळ्या गोष्टीमुळे
ज्या फॅक्टर्समुळे डायबिटीज होतो ते आपण फॅक्टर्स सगळे बघितलेले आहे आपल्या आधीचे जे सेशन्स घेतलेले आहेत सरांनी. त्यामुळे व्हॉट इज द हॅलो जे पॉझिटिव्ह फॅक्टर्स आपल्याला डिसीज बद्दलचे आहे ते माहिती आहे. पण या सगळ्या सराउंडिंगमुळे आपण पुन्हा ती पॅनिक सिच्युएशन मध्ये अजून आतपर्यंत जातो आणि जे गैरसमज जे आपले किंवा आपलं ज्या समाजात वावरत असतो त्या गैरसमजामुळे जे डायबिटिक पीपल त्या रिव्हर्सलच्या पाथवर तो जाण्याचा Hello? प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये हॅलो हा व माझ्याकडनं माईक ऑन हॅलो होतो. ओके हा काय तर येतंय? मागून येतंय का? बरं, ज्या बरं. ज्या पाथवर तो ठीक आहे, रिव्हर्सलच्या ठीक आहे, पाथवर ठीक जो आहे. जाण्याचा प्रयत्न करतो आहे त्या पाथवर नक्कीच तिथे अडथळे निर्माण होतं. हे अडथळे म्हणजे काय, ते चुकीचे गैरसमज ते याला म्हणतात मिथ्स, म्हणजे फॉल्स बिलीफ जे बऱ्याच काळापासून चालून आलेलं आहे. आज आपल्याला त्या मिथवर आणि त्या मिथ कशा अनुषंगाने आपले अडथळे निर्माण होतात आणि त्याचं काय करेक्ट आहे, त्याचं ट्रूथ काय आहे, त्यामागचे फॅक्ट्स काय आहे हे आपल्याला आजच्या सेशन मधनं जाणून घेतलंय. आय थिंक हे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होईल असा आमचा मानस आहे. म्हणूनच आम्ही हा टॉपिक सगळ्यात पहिले डिसाइड केला आहे की मिथ्स वर आपण सगळ्यात पहिले वर्क ऑन करू. सो मूव ऑन माय नेक्स्ट स्लाइड. Diabetes misconception. There are many notions we hold regarding diabetes. म्हणजे आपले बरेच समज असे आहे आपले आणि आपल्या सभोवताल असलेल्या सगळ्या लोकांचे ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना डायबिटीज नाही आहे त्यांचे सुद्धा. So before we understand the exact truth about the diabetes reversal, it is important to understand the myth surround it. So दिस इज द नीड ऑफ मिथ ऍक्च्युली, की आपल्याला हे मिथ का समजून घ्यायचे आहे. कारण हे जेव्हा मिसकन्सेप्शन असतात अबाउट डायबिटीज, देअर रिस्क फॅक्टर, देअर सिम्पटम्स, देअर हेल्दी फूड, और इट कुड बी अफेक्ट डायबिटीज पेशंट टू टेक केअर ऑफ देअर रिकव्हरी. तर त्या रिकव्हरीमध्ये अडथळे नको यायला म्हणून हे मिसकन्सेप्शन आणि हे मिथ आपल्याला क्लिअर करायचे आहे. हा त्यामागचा उद्देश आहे की मिथ्स आणि त्यामागचे फॅक्ट आपल्याला काय जाणून घ्यायचे आहे. आता हे मिथ कशा स्वरूपाचे असतात. मोस्ट ऑफ दीज मिथ्स आर ऍक्च्युअली रेज ड्यू टू सिम्पटमॅटिक मॅनेजमेंट ऑफ डायबिटीज, इग्नोरिंग अबाउट द रूट कॉज. मोस्टली जो आपला डायबिटीज डिसीज आहे त्याचा पॉझिटिव्ह फॅक्टरवर, त्या रूट कॉजवर काम न करता फक्त जी सिम्पटमॅटिक मॅनेजमेंट करून तो डिसीज कशा प्रकारे पोचला जातो या अनुषंगाने काही मिथ आधारलेले आहेत. काही मिथ असे आहे की जे आर्कॅइक स्क्रॅप ऑफ द इन्फॉर्मेशन वेअर देअर विल नो लॉंग ॲज सच ट्रूथ, म्हणजे पौराणिक काळापासून ज्याला दंतकथाही आपण म्हणू शकतो त्यामुळे निर्माण झालेले आहे. काही मिथ असे असतात की जे कुठल्याच अनुषंगाने खरे नसतात, पण डायबिटिक पीपल अँड विदाउट हॅव्हिंग अ डायबिटीज त्या पीपल मध्ये हे सातत्याने चालत आले. आणि तिसरं म्हणजे जे क्युरियसली बिझार, म्हणजे जे उत्सुकतेच्या दृष्टिकोनातने फक्त विचित्र स्वरूपाचे असतात. या 4-5 प्रकारे मिथ आपल्या सराउंडिंग मध्ये किंवा कुठलाही लाईफस्टाईल डिसऑर्डर स्पेसिफिकली रिलेटेड टू डायबिटीज और हायपरटेन्शन हे कॉइन केलेलं असतं. त्यामुळे हे मिसकन्सेप्शन दूर करूनच आपली पुढची ट्रीटमेंटची वाटचाल आपल्याला करायची आहे. कारण जोपर्यंत हे मिसकन्सेप्शन आपण दूर नाही करू शकलो तर तोपर्यंत आपल्या रिकव्हरीमध्ये नक्कीच अडथळे निर्माण होतील आणि आपला जो वे ऑफ पाथ आहे, जो आपला ऍक्च्युअल वे आपण डिसाइड केला आहे, तो आपल्याला त्यामध्ये अडथळे येऊ शकतात. हे कळलंय की डायबिटीज मिथ का जाणून घ्यायचं आहे आणि याचा उपयोग काय आणि याचं मागचे कारण आपण का शोधले पाहिजे, एवढं क्लिअर झालं आहे सगळ्यांना. If it is you are agree, please type in chat box. Okay, thank you so much. Okay, now we move on our first myth, that is diabetic is a genetic disorder. हा पूर्वापाराने चालत आलेला एक असं इतकं मोठं मिथ आहे की
अनरियालिटी नाहीये. काही अंश किंवा काही काळापर्यंत हा डिसऑर्डर हा जेनेटिकच आहे, दुसरा कुठलाच नाही, हे सत्य मानलं जात होतं. पण मोर ओव्हर ज्या स्टडीज केल्या गेल्या, ज्या डाटा कंडक्ट झालेला आहे, जे रिसर्चेस समोर आले आहे, त्यावरून हे प्रूव्ह झालं आहे की डायबिटीज इज नॉट ओनली अ जेनेटिक डिसऑर्डर, इट इज अ कॉन्ट्रीब्युशन ऑफ सम मोर थिंग. व्हॉट आर दॅट? काय मिथ असतं आपल्याला या जेनेटिक? डायबिटीज इज अ जेनेटिक डिसऑर्डर इनहेरिटेड फ्रॉम पॅरेंट्स. माझ्या आई वडिलांना डायबिटीज होता म्हणून मला तो होणारच होता, हे प्रत्येकाची मानसिकता असते. माझ्या फॅमिलीमध्ये ही हिस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे मी डेफिनेटली यामध्ये या डायबिटीज सिच्युएशन मध्ये मी लँडअप होणारच होतो, हे मला पहिलेच माहिती होतं. ज्या लोकांना अशा कंडिशन मध्ये डायबिटीज डायग्नोसिस होतं, सगळ्यात पहिले स्टेटमेंट प्रत्येकाचं या बाबतीतलंच येतं की मला जो आज डायबिटीज झाला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जास्त जर हात आहे तो माझ्या जेनेटिक कॉन्ट्रीब्युशनचा आहे, म्हणून मला डायबिटीज झाला. And what is third? Diabetes is essentially a random genetic event over which we have no control. आणि जो आता मला डायबिटीज झालेला आहे त्यावर आता माझा कुठलाही कंट्रोल नाही आहे, ती माझी डेस्टिनी आहे, ते मला झालेलं आहे. हे सगळ्यात मोठं मिथ आहे. मी इथे डायग्राम शो केली आहे. हा एक जीन्स डीएनए आरएनए चा स्ट्रँड आहे, त्यात डायबिटीज असं लिहिलं आहे. ऍक्च्युली जेव्हा प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक आजाराचे सुप्त अवस्थेत काही ना काही जीन्समध्ये एक बीज असतात. जेव्हा डिसीजच्या फेवरेबल कंडिशन आपल्या बॉडीमध्ये फॉर्म होतात तेव्हा ते जीन्स ते प्रीडॉमिनंट जीन्स डिस्पोजिंग सिच्युएशन मध्ये जातात. म्हणजे जेनेटिक चेंजेस व्हेरिएशन्स ऑकर्ड व्हेन इन एक्सेसिव्ह एन्व्हायरमेंटल कंडिशन्स रादर टॉक्झिन कंडिशन. जेव्हा ह्या गोष्टी फॉर्म होतात तेव्हाच ते जीन्स ऍक्टिव्हेट होतात, अल्टर होतात, ट्रान्सफॉर्मेशन होतात आणि कुठल्याही जेनेटिक डिसऑर्डरची उत्पत्ती होते. मग ती हायपरटेन्शन असो, एलिव्हेटेड कोलेस्ट्रॉल लेवल असो किंवा डायबिटीज असो, प्रत्येकामध्येच होते नाही. जेव्हा त्या व्यक्तीचं लाईफस्टाईल मॅनेजमेंट हे फेवरेबल टू डिसीज होतं, I repeat, favorable to disease, not favorable to that person. डिसीज कंडिशन सोबत जेव्हा ते फेवरेबल होतं तेव्हा त्याचे जीन्स अल्टर होतात आणि त्या व्याधीशी रिलेटेड साइन्स अँड सिम्पटम्स पेशंटला दिसतात. म्हणून डायबिटीज हा जेनेटिक डिसऑर्डर आहे फक्त, आणि घरच्यांना आईवडिलांना आहे म्हणून तो मला होणारच आहे असं पूर्णतः सत्य नाही. हे फक्त अंशतः सत्य आहे. जे मी मिथ्सचे टाइप्स सांगितले आहे त्यापैकी की हे पूर्णतः असत्य नाहीये पण पूर्णतः सत्य पण नाही आहे. त्यामागे जीन्स हे कॉन्ट्रीब्यूट असताना सुद्धा काही गोष्टी अशा आहेत की कुठल्या गोष्टींमुळे त्याचा फरक पडतो आणि जीन अल्टरनेशन होऊन ट्रान्सफॉर्मेशन होणार ते आपण आता पुढे बघूया. तर या मिथचं मेन ट्रूथ किंवा फॅक्ट काय आहे? डायबिटीज इज ऑलमोस्ट एंटायरली इंड्युस्ड बाय एन्व्हायरमेंटल अँड लाईफस्टाईल फॅक्टर्स. What it means? It is not only contributed of our genes, it is induced by environmental and lifestyle factors. What are they? Some predisposing genes only get turned on under conditions of poor diet, sedentary lifestyle, stress and exposure to environmental toxins. जर आपले जीन्स जर प्रॉमिनेंट आहे, आता फॉर एक्झाम्पल आपण बघायचं कुठल्याही बीजाचं रूपांतर जेव्हा एका रोपामध्ये होतं त्याला काय लागतं? ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज. म्हणजे प्रॉपर ऋतू, क्षेत्र, प्रॉपर जमीन, अंबू म्हणजे त्याला पोषक करणारे पाण्यातनं भेटणारे मिनरल्स आणि बीज. या चौघांचं जेव्हा एक समन्वय होतो त्याच्यानंतर ते जोपासलं जातं ते आहे एक प्लांट किंवा ते आहे एक रोप. तसंच आपल्या शरीरात पण असतं. जर आपल्या बॉडीमध्ये प्रीडिस्पोजिंग जीन्स आहे, आपल्या बॉडीमध्ये जर आपल्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये डायबिटीसची कॅरी ऑन कॅरेक्टर आहे, ते जीन्स कॅरी ऑन होत आहेत, पण आपली लाईफस्टाईल ही कंटिन्युअसली सेडेंटरी वे मध्ये राहिली, स्ट्रेसफुल असली, आपलं सराउंडिंग जे आहे हे कंटिन्युअसली टॉक्झिन्स एक्सपोजर लेवलवर असलं तर त्या डिसीजला फेवरेबल कंडिशन बॉडीला मिळते आणि ते जीन्स डोकं वर काढून
आपल्याला त्या आजाराची निर्मिती होते. Here I explain. Also, there are the other underlying causative factors for the disease. Means only genetic structure it is not, or what disease one of the factor, but underlying causes means how we eat. आपण काय जेवतो, how much we exercise. आपण exercise करतो किंवा करतच नाही. How we manage our stress. आतला कुठलाही जगातला असा व्यक्ती नाहीये की तो स्ट्रेस फ्री नाहीये. इव्हन आम्ही सांगतो की स्ट्रेस फ्री व्हा, म्हणजे स्ट्रेस फ्री व्हा म्हणजे तुम्ही मॅनेज कसा करू शकताय तुमचा स्ट्रेस, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तो मॅनेज करत असताना त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर कसा येतो आणि तो तुम्ही कसा डील करता हे इम्पॉर्टंट आहे. स्ट्रेस येणारच नाही किंवा स्ट्रेस अस्तित्वातच नाही हे पूर्णतः सत्य आहे. ते स्ट्रेस आहे, पण तो तुम्ही मॅनेज कसं करताय हे इम्पॉर्टंट आहे. फोर्थ वन, अवर एक्सपोजर टू एन्व्हायरमेंटल टॉक्झिन्स. जे आपल्या सभोवताल जे लाईफस्टाईल आपण करून ठेवली आहे ती आपण कशी निवडलेली आहे, एक्सेसिव्ह जंक फूड ते किती प्रमाणात घेत आहे, ह्या सगळ्यांचं क्युम्युलेटिव्ह इफेक्ट, या सगळ्यांचं हे मिळून आपले हे जे फॅक्टर्स आहे डायरेक्टली इन्फ्लुएन्स आवर जीन्स अँड what it results, it's changes in gene function. Genes alteration होतं and we caused as a diabetes or hypertension and elevated cholesterol level. If you have a family history of diabetes and you have a good control of in your diet, healthy lifestyle and regularly exercise, you can help to stay away such type of disease. This is a fact. जर तुम्हाला आज तुमचं वय 50-55च्या समोर आहे आणि तुमची फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही सुद्धा त्यात लँडअप झालेले आहे, हे झालं आता पास्ट, आता प्रेझेंट तुम्ही लँडअप झालाय, आपल्याला रिव्हर्सल करायचंय, ही तुमचं झालं. पण जर इथून पुढे तुमची जनरेशन आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की हे कॅरी ऑन जीन्स होणार आहे पण त्यांच्यावर त्याचा इम्पॅक्ट नको यायला, तर एक्स्ट्रा वेगंटली आपल्याला जे लाईफस्टाईल चेंजेस आणि सेडेंटरी लाईफस्टाईल आपल्याला अवॉइड करायची आहे, हे तुम्ही प्रिकॉशन नक्कीच घेऊ शकता. कारण प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, दॅट्स वाय इट कॉल्ड. आणि आयुर्वेदात सगळ्यात पहिले स्वस्थ व्यक्तीच रक्षण करायला सांगितलंय आणि नंतर आतुर म्हणजे रोगी, याला जर कुठला रोग झालाय तर त्याचं निराकरण. आता जे झालंय पण पुढच्या पिढीला आपण कशा प्रकारे याला हे करू शकतो आणि अवॉइड करू शकतो, याच्यासाठी ही मिथ आपल्याला याचं मागचं ट्रूथ काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. नाही तर पुढे हेच पास ऑन होत जाईल की नाही हा जेनेटिक डिसऑर्डर आहे, त्यांना होता, मला आज नाही उद्या भविष्यात होणारच आहे. बिलकुल नाही. तुम्ही जर आजपासून लाईफ मधले चेंजेस अक्वायर केले, प्रॉपर एक्सरसाइज केलं, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं, तर हा आजार खूप प्रमाणापर्यंत आपण अरेस्ट करू शकतो, तिथे तो स्टॉप करू शकतो. आता हे लाईफस्टाईल आपले एक्सेसिव्ह जंक फूड किंवा ही सेडेंटरी लाईफस्टाईल किंवा सगळ्यात महत्वाचं जे डाएट मध्ये चेंजेस आहे, हे का आले, हे कुठून आले? स्टडी शोज दॅट की इन 1960s इन अमेरिका और देयर इज जे फार्मासिस्ट कंपनी आहे किंवा फूड मॅनेजिंग आहे, त्यांनी स्टडी शो केला की लो फॅट, बेनिफिट्स ऑफ लो फॅट डाएट यावर त्यांनी भर द्यायला सुरुवात केली. त्यामुळे ही सगळ्यात मोठी चेंज होती त्यावेळी की लो फॅट डाएट कडे लोक लँडअप होतील. आता जेव्हा कुठल्याही गोष्टीचं लो फॅट डाएट मीन्स आपण तिथं फॅटी डाएट जे त्यांचं पहिले चालत आलेलं होतं त्याचे एक्सरसाइज ते जर कमी केले तर हा लॅकुना भरण्यासाठी आपल्याला पुन्हा काही ना काही करावं लागेल. त्यांनी काय त्यात ऍड केलं, त्यांनी हाय ग्लायसेमिक लोड कार्ब हे ऍडिशन ऑफ इन्ग्रेडियंट्स केले. म्हणजे इकडे बेनिफिट्स ऑफ लो फॅट डाएट हे सर्क्युलेट केल्यामुळे लोकांनी लो फॅट डाएट घ्यायला सुरुवात केली. आता फॅट बॉडीमध्ये कमी व्हायला म्हणून याच रिप्लेसमेंट म्हणून किंवा याच सबस्टिट्यूट म्हणून हाय ग्लायसेमिक लोड कार्ब्स त्यांनी आपल्या जेवणामध्ये रोजच्या खानापानामध्ये इंट्रोड्यूस केले. आणि याचा फायदा कंपनींना काय होता, इट इज व्हेरी चीप टू प्रोड्यूस अँड हेन्स व्हेरी प्रॉफिटेबल.
ही जी सगळी स्ट्रॅटेजी 1960s मध्ये अप्लाय करण्यात आली, त्यानंतर FDA ने जो बेसिक पिरामिड ऑफ डाएट चार्ट होता यामध्ये या स्ट्रॅटेजीनुसार चेंजेस आले. दे अप्लाय और दे डिसाइडेड द डेली इनटेक ऑफ हाय ग्लायसेमिक कार्ब त्या सच ॲज ब्रेड, राईस और सिरियल्स. ह्या सगळ्या इंटेकमुळे आपल्या रोजच्या जेवणात ह्या सगळ्या हाय कार्ब गोष्टी आहे ह्या घ्यायला पाहिजे आणि त्यांनीच आपण हेल्दी राहू, हा एक माइंडसेट सेट झाला. आणि याचा परिणाम म्हणून ओव्हर अ पिरियड अबाउट 60% पीपल can land up in obesity, and you know very well obesity cause 9% of any healthy person of their life. जेव्हा कुठल्याही व्यक्तीमध्ये ओबेसिटी हा आजार, हा एक आजारही आहे, हे लक्षण नाही, ओबेसिटी हा आजार आहे. हा आजार जेव्हा येतो त्याच्याशी निगडीत मग बाकी सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेशन्स थ्रू डिसीजेस होतात. हा जेव्हा त्या व्यक्तीला होतो तेव्हा त्याचं जे ऍव्हरेज लाईफ स्पॅन आहे त्याचा 9% लाईफ तो डिग्रेड झालेला असतो, तो मागे आलेला असतो. हे सगळे चेंजेस हे एक ह्या चेन थ्रू आलेले आहे जे आपण आतापर्यंत फॉलो करतो. So it is necessary to slow down or low down the high carbohydrate diet in our diet. Am I audible? Please. Are you getting my point? Hello, are you getting my point? Are you agree with this? Okay. Thank you. Thank you. याचं समप काय आहे? So no doubt diabetes is not a genetic disorder. It is direct outcome of dietary and lifestyle factors turning on all the wrong genes. So I think this myth should be clear to you. Move on our next myth. What is this? Diabetes is not reversible. This is another a very big myth starting from then, but before 10 years, this myth is very much reversible. So diabetes is, hello, I think Dr. Bhagesh sir, तुमचा माइक अनम्यूट आहे, म्यूट करा. माइक okay. Diabetes is destined to suffer progressive decline in function, including heart disease, kidney failure, amputation, strokes, without any hope of reversing. हा एक समज आहे. म्हणजे काय, डायबिटीज हे आता माझी डेस्टिनी आहे, मला तो झालाय, हा माझा नशीब आहे आणि मला ह्याच कंडिशन आणि प्रोग्रेसिव्ह इन व्हॉट सेन्स? प्रोग्रेसिव्ह इन डिक्लाइन मॅनर. म्हणजे माझ्या लाईफ मधून आता मला मागे यायचं आहे, माझं डिक्रीज, माझं लोअर साइड ऑफ माझी ही लाईफ आहे. त्यामुळे मला इथं पुढे कुठल्या आजारांना फेस करायचं आहे? हार्ट डिसीज, किडनी फेल्युअर, अँप्युटेशन, स्ट्रोक्स. ही आजपर्यंतचा समज होता. दुसरा समज काय? ओनली ट्रीटमेंट ऑप्शन आर टू लिमिट द कॉन्सिक्वेन्सेस अँड रिड्यूस द कॉम्प्लिकेशन्स. आणि जेही काही डायबिटीजला पोषक असणारा ज्या ट्रीटमेंट आहे त्यामध्ये फक्त काही त्यांची लिमिट आहे, जे फक्त काही प्रमाणातच हे कॉन्सिक्वेन्स कमी करू शकतात, पूर्ण बरा करू शकत नाही. ही सगळ्यात मोठी मिथ आहे. मी इथे एक डायग्राम शो केली आहे, रिव्हर्सिंग डायबिटीज. इथे मी फूड शो केलाय. इथे जंक फूड नाही आहे, इथे सगळे सलाड और नॉट आणि ग्रेन्स असे आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टीचा अवलंब करून हे मिथ जे 10 वर्षापासून जे आपले रिसर्च शो झाले आहेत ते कशा प्रकारे रिव्हर्स झाले आहे हे शो करताय. वी मूव्ह ऑन नेक्स्ट स्लाइड. या मागचं फॅक्ट काय आहे? भरपूर अशा स्टडीज झाल्या आहे, त्या रिव्हेल्स करतात की सायंटिफिक लिटरेचर दॅट डायबिटीज इज रिव्हर्सिबल स्पेशली इफ इट इज कॉट इन द अर्ली स्टेज. म्हणजे तो जर सगळ्यात सुरुवातीच्या स्टेजला कळला, जेव्हा तुमची शुगर लेवल फ्लक्च्युएट असते किंवा थकवा येणे, वारंवार लघवीला होणे, तहान जास्त लागणे किंवा वजन कमी होणे, ह्या जर गोष्टी त्या व्यक्तीच्या लक्षात आला आणि तो डॉक्टरकडे लगेच गेला आणि एक
लक्षात आलं की ह्याला डायबिटीज फ्लक्च्युएट म्हणजे शुगर लेवल फ्लक्च्युएट होत आहे किंवा फास्टिंग इन्सुलिन त्याचं कंटिन्युअसली जास्त राहत आहे, ही अर्ली स्टेज मध्ये जर तो डिटेक्ट झाला, सो इट कॅन बी ट्रीटेड विथ अन अग्रेसिव्ह अप्रोच टू लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन अँड न्यूट्रिशनल सपोर्ट ऑप्शनली विथ द मेडिकेशन. तो आजार नक्कीच फार रॅपिडली आपण रिव्हर्स करू शकतो, बट विथ रिस्पेक्ट टू अग्रेसिव्ह अप्रोच टू लाईफस्टाईल. अग्रेसिव्ह अप्रोच मीन्स का व्हॉट? ऍक्च्युली बरेच पेशंट येतात आणि आम्ही आतापर्यंत जे बघितलंय की ज्यांनी रिव्हर्सल अचीव्ह केलं आहे, जीटीटी लेवल पर्यंतची स्टेज पण त्यांनी पार केलेली आहे. पण पेशंटचा एक कॉमन क्वेश्चन येतो की मी जे हे फॉलो करताय विथ रिलेटेड टू डाएट किंवा लाईफस्टाईल मॅनेजमेंट, हे मला आयुष्यभर फॉलो करावं लागेल का? आय डोंट अंडरस्टँड की तुम्ही रिव्हर्सल या पाथला यायच्या आधी डायबिटीज हा आजार तसाही तुम्ही पोसत होतात. फक्त फरक एवढा आहे की मेडिसिन थ्रू पोसत होतात. पण तो मेडिसिन थ्रू पोसत असताना तो कमी झाला का? किंवा त्याचे रिस्क फॅक्टर जे त्याला कॉन्ट्रीब्युट करत होते त्याची सिव्हिअरिटी किती होती किंवा ते कमी झालेत का? नाही. मग जर रिव्हर्सल तुम्ही अनुभवला आहे, तुम्ही त्या पाथवर तुम्ही एक्सपिरियन्स करते की मी आता 2 महिन्याआधी किंवा 5 महिन्याआधी जी रिव्हर्सलची ट्रीटमेंट चालू केली त्यावेळेसचा माझा एक्सपिरियन्स आणि आज 3 महिन्यानंतरचा एक्सपिरियन्स काय आहे, तो अनुभवत असताना आपल्याला काय फायद्याचं ठरतं? एक आजार पोचणं विथ रिलेटेड टू इट्स कॉम्प्लिकेशन की रिव्हर्सल पोचणं किंवा तो मेंटेन करणं विथ अ गुड हेल्दी लाईफ, काय आपल्याला फायद्याचं ठरतं? गुड हेल्दी लाईफ rather than to maintain that diabetes. So maintain your reversal, not the disease diabetes, because it is evident that diabetes is much more reversal. And also if it is caught after some years or more than 10, 20 or 25, it is not means they are not reversible, but it takes some more time than the initial stage. Patient just want to do अग्रेसिव्ह अप्रोच टू चेंज दॅम. आता हा अग्रेसिव्ह अप्रोच ज्यांना 20 वर्षापासून 25 वर्षापासून 10 वर्षापासून डायबिटीज आहे त्यांनी जास्त जोमाने केला पाहिजे. अग्रेसिव्ह अप्रोच म्हणजे काय? ते हायली इंटेन्शन, ते मॉरल जे आपल्यामध्ये आहे त्या मॉरल थ्रू आपल्याला लाईफस्टाईल चेंजेस करायचे, आपल्याला गुड डाएटरी हॅबिट्स लावायच्या, रेग्युलर एक्सरसाइज करायच्या आहेत विथ मॉडरेशन लेव्हल, ते चेंजेस करायचे आहेत. तो लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन आणि न्यूट्रिशनल सपोर्ट. कारण डायबिटीज हा आजार जरी साखरेचा असला, कॉमनली लँग्वेजमध्ये साखरेची बिमारी झालेली आहे किंवा माझ्या रक्तात खूप साखर वाढते म्हणून मी डायबिटिक आहे, पण विचार केला तर आपल्या सेलला साखर मिळते का? सेलला ग्लुकोज मिळते का? नाही. सेल ऍक्च्युअली स्टार्विंग. ती जी एक्सेस साखर आहे ती फक्त रक्तात आहे, सेल पर्यंत पोहोचत नाही, ग्लुकोज पोहोचत नाही, न्यूट्रिशन पोहोचत नाही. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट काय येतोय? व्हॉट कुड इट लँड अप? वी लँड अप in the vitamin deficiency, we land up in the nutritional deficiency, we may land up in the damage of the organ level or nerve level, in arteries or all levels. हा डायबिटीज आहे. मग जर रिव्हर्सल करून आपण या गोष्टीतनं बरंच मागे येणार आहे तर रिव्हर्सल मेंटेन करणं हे जास्त फायद्याचं आहे रादर दॅन डायबिटीज मेंटेन करणं. आणि utilization of this lifestyle intervention, many people have cut off their dosage in very minimum level, rather many of them get off the drugs. म्हणजे त्यांचे नुसते ड्रग्स डोजेस कमी नाही झाले आहेत तर त्यांचे पूर्णपणे औषध कमी झाले आहे. जस्ट मेंटेन दिट. आता आपण नॉर्मली उदाहरण घेतलं तर वर्ल्ड कपचं, आपण 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर काय भारताने प्रयत्न सोडलेत का? दुसरी टीम आली, मेंटेन करत गेले, स्वतःचा परफॉर्मन्स एनहान्स करत गेले आणि 2011 मध्ये आपल्याला पुन्हा सेकंड वर्ल्ड कप भेटला. सेम विथ द ऑस्ट्रेलिया. त्यांनी तर कॉन्सिक्युटिव्ह 3 इयर्स वर्ल्ड कप घेतले. त्यांनी पहिला एक वर्ल्ड कप जिंकल्यानंतर असं म्हटलं का, नो, आय गॉट माय लेवल, आय अचीव्ड माय गोल अँड आय डोंट नीड टू बी अनादर वर्ल्ड कप, असं कोणी म्हटलं का? नाही.
त्यांनी काय केलं, कॉन्झिक्युटिव्हली मेंटेन केलं, स्वतःच्या परफॉर्मन्सला एनहान्स करत गेले. तशाच प्रकारे आपल्या बॉडीतलं असतं, रोज सेल मरतात, रोज त्या पेशी नवीन पेशी जिवंत येतात. आपल्याला डायबिटीस मध्ये ज्या पेशींना स्टार्वेशन झालं आहे त्यांना आपण ठीक करतो आहे. त्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी झाली पाहिजे. जे इन्सुलिन रेझिस्टन्स सेल्स करतायत त्याला आपण अपोज जातो आहे, अशा प्रकारे गाईडलाईन करतो आहे. जर त्या पहिल्या सेल तुमचे पहिले आधीचे बॉडीतले सारे तुमच्या आतापर्यंतचे जे काही कॉम्प्लिकेशन्स किंवा जे काही प्रॉब्लेम्स डायबिटीज होते ते 1 वर्षाच्या ट्रीटमेंटमुळे जर तुमचे रिव्हर्स झाले, म्हणजे तुमची बॉडी इज एबल टू प्रोड्यूस अ गुड क्वालिटी ऑफ सेल. त्याला इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आहे, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी झाला आहे, पण ते मेंटेन करायसाठी तुम्हाला काही गोष्टी परमनंटली लाईफ मध्ये एनकॉर्पोरेट करायचे. त्यामुळे त्याची स्वतःला पण ते एक्सेप्ट करताना फोर्सफुली नका करू. कारण जर तुम्ही कॉम्प्लिकेशन्स बघितले तर डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशन्सनी कदाचित तुमचं लाईफ थ्रेटनिंग नुकसान आहे. आणि रिव्हर्सल जर तुम्ही मेंटेन करायचा प्रयत्न करताय तर फक्त थोडासा कस लागणार आहे. लाईफ टाइम तुम्हाला काही मॉडिफिकेशन अक्वायर करायचे आहे, एक्सरसाइज अक्वायर करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला हे लाईफ टाइम अचीवमेंट मिळणार आहे. So diabetes is very much reversible, but you have to maintain it. It is important. So abnormal insulin and blood sugar should be addressed as early as possible on the continuum to achieve optimal results. आणि ज्यांचे डायबिटीज जर अर्ली एज मध्ये तो डिटेक्ट झाला असेल तर डेफिनेटली पॅनक्रियाटिक सेल डॅमेज हे फार कमी प्रमाणात होतात, बीटा सेलचं डॅमेज फार कमी प्रमाणात होतं, त्यामुळे रिकव्हरी रेट फास्ट असतो. इन्स्टेड ऑफ त्यांचे 5 years, 10 years, 15 years आहेत, त्यांच्यामध्ये पॅनक्रियाटिक डॅमेज जर जास्त झालाय वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स पॅटर्नमुळे म्हणा किंवा निग्लेक्ट केल्यामुळे म्हणा किंवा उशिरा डिटेक्ट झाल्यामुळे म्हणा, तर रिकव्हरी व्हायचा फक्त रेट स्लो असतो, पण होत नाही असं नाही आहे. कारण आम्ही जे पेशंट्स बघितल्या, आम्ही ज्या स्टडीज घेतल्या, त्यामुळे आम्हाला दोन्ही याच्यामध्ये सक्सेस मिळालाय. फक्त फरक असतो सक्सेस रेटचा, पण ते पेशन्सनी घ्यावं लागतं. कारण आपल्याला जर पूर्ण कम्प्लीट कट ऑफ करायचे आहे मेडिसिन आणि रिव्हर्सल अचीव्ह करायचं आहे, तर इट इज इम्पॉर्टंट टू हॅव अ पेशन्स अँड टू अप्रोच अग्रेसिव्ह अप्रोच टू द लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन्स. हॅलो, आवाज येतोय माझा? प्लीज टाइप एस इन चॅट बॉक्स. Yes, thank you. येतोय. Our third myth, pre-diabetes is not a big problem until it turns into diabetes. Actually, यावर बरीच कॉन्ट्रोवर्सीज आहे. इनफॅक्ट डायबिटीज एक्सपर्ट जे असोसिएशन आहे त्यावर सुद्धा बरेच वर्षापर्यंत यावर डिबेट चालू होती. बट राईट नाव प्री डायबिटीज असताना आपल्याला काही त्रास नाही आहे, आणि जेव्हा मी फुल ऑन डायबिटीज स्पीड मध्ये होईल तेव्हा ऍक्च्युली तो डिसीज आहे. आता काही तो डिसीज नाही आहे. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. So you don't get into trouble with pre-diabetes until you actually have a full-blown diabetes. It is actually a false. It is just a warning sign. I show here a picture. Pre-diabetes, are you in risk or what? In the pain, if you are thinking ki pre-diabetic it is not riskable. याला काही रिस्क नाहीये, त्यामुळे मी नो आहे. अजून मला डायबिटीज व्हायला बरेच वर्ष आहे. हे काय एवढंसं फ्लक्च्युएशन झालेलं आहे ते मी मॅनेज करून टाकेल आणि होऊन जाईल असं काहीही नाही आहे. डेफिनेटली मॅनेज केल्याने होईल, पण प्री डायबिटिक ही रिस्क फॅक्टर मध्ये येत नाही. फक्त डायबिटीज ही टर्म कॉइन झाल्यानंतरच मी लँडअप होणाऱ्या रिस्क फॅक्टर मध्ये आहे. हे खूप मोठं असत्य आहे. याच्या मागचं ट्रूथ काय आहे? ऍक्च्युली प्री डायबिटिक इज नॉट अ प्री एनिथिंग. इफ यू हॅव डायबिटिक or not, there is no in between the term. तुम्हाला जर इन्फ्लुएशन फास्टिंग इन्सुलिन तुमचं प्रोग्रेसिव्ह रेट मध्ये आहे, तुमची शुगर फ्लक्च्युएट होत आहे, तर तुम्ही ऑलरेडी लँडअप झालेले आहात सिच्युएशन मध्ये. तुम्ही
फक्त एवढंच आहे की ती फर्स्ट स्टेज आहे, अर्लियर स्टेज आहे. जसं मी आधी म्हटलं की अशा स्टेजमध्ये जर आपण लँडअप आहे तर तिथनं रिकव्हरी फास्ट होते. पण याचा अर्थ हा नाही की कॉम्प्लिकेशन त्याला असोसिएटेड नसतात. सो देअर इज अ नो प्री टर्मिनॉलॉजी इन ऍज अ प्री डायबिटिक. It is just an earlier stage of diabesity. What diabesity means? A full way of lots of a problem that includes, it's called the diabesity, that carries with all the risk of diabetes such as heart disease, stroke, cancer, dementia, whatever. हे सगळे रिस्क त्या स्टेजवर सुद्धा लागू पडतात. फक्त काय लागू पडत नाही? The only things not usually associated with pre-diabetes are microvascular complications. म्हणजे स्मॉल वेसल्सचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत सच एज आय डॅमेज, नर्व डॅमेज, हे फक्त त्या लेवल पर्यंत डॅमेज होत नाही. बट इट डोंट मीन की तो लँडअप होणार नाही हार्ट डिसीज मध्ये. स्टडी यावर बऱ्याच प्रकारच्या स्टडीज झाल्या आहेत. त्यात असं कळलंय की इन्क्रीजिंग इन्सुलिन रेझिस्टन्स and pre-diabetic means in earlier stage is the risk of this complication increasing in steady pattern. जर increasing insulin resistance म्हणजे काय? त्या सेल पर्यंत तो ग्लुकोज मॉलिक्यूल आतपर्यंत जात नाही, त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स आले आहे. सी स्पेसिफिकली टॉकिंग अबाउट डायबिटिक 2. अशा केसेसमध्ये त्याचा हा जर पॅटर्न कंटिन्युअसली राहिला, सो ही मे लँड अप इन दॅट सिच्युएशन 2. आपण पुष्कळदा बघतो की 2/3 पीपल की इमर्जन्सी रूम मध्ये जेव्हा येतात तेव्हा हार्ट अटॅक होऊन येतात. त्याच्यानंतर जेव्हा टेस्ट केल्या जातात तेव्हा कळतं की ही हॅज डायग्नोज्ड विथ डायबिटीज, और ही हॅज अ हाय शुगर इन ब्लड लेवल, और ही हॅज अ हाय HbA1c कॉन्स्टंटली, बट ही डिडंट इवन चेक. त्यांनी कधी चेक केली नसते किंवा डायग्नोसिस केली नसते. मग याचा अर्थ काय? डायबिटीज झाल्यानंतरच त्याला हार्ट अटॅक आलाय का? नाही, त्याची डायग्नोस त्याच्यामध्ये ऑलरेडी ही कंडिशन होती, पण तो ऑलरेडी लँडअप होऊन तो जेव्हा डॉक्टरकडे आला किंवा त्या इमर्जन्सी रूम मध्ये कॅज्युअलिटी मध्ये जेव्हा आला, तो ऑलरेडी हार्ट अटॅक होऊन आलेला आहे. म्हणजे इट इज अ फॅटल स्टेज. सो प्री डायबिटिक इज नॉट अ प्री एनिथिंग. दॅट्स वाय अनदर स्टडी शोज की pre-diabetes concern with the importance in men and infertility and women. Most of the infertility ज्या केसेस आपण बघतो, कन्सिव्ह होत नाही, ओव्युलेटरी फॉलोअप ठीक असतो, PCOS मोस्ट ऑफ द पेशंट्स असतात. अशा वेळी जेव्हा फास्टिंग इन्सुलिन केली जाते तेव्हा बघलं ती हायर लेवलला असते, आणि पेशंटला जेव्हा गायनेकोलॉजिस्ट फर्टिलिटीची ट्रीटमेंट देतात त्यासाठी मग डायबिटिक ड्रग्स त्यांना ऍड करावं लागेल टू लोअर देअर शुगर लेवल. तो जोपर्यंत होत नाही तिकडनं ओव्युलेटरी फॉलोअप होत आहे. हे सगळे अटॅच्ड आहे. त्यावेळेस तो व्यक्ती डायबिटिक प्रूव्ह होतो का? नाही होत. त्याला एक स्टिग्मा पण लागले नसतो की डायबिटीज आहे, पण स्टील शी इज नॉट कन्सिव्हिंग बिकॉज हर इन्सुलिन लेवल इज मोर दॅन द नॉर्मल रेंज. So pre-diabetic is also a fatal stage. Also pre-diabetic stage, this stage includes the pre-dementia. This is the first stage of Alzheimer disease. Alzheimer disease म्हणजे त्या पेशंटला तो विसरून जातो, त्याच्या मेमरीज लॉस होतात पार्शली. त्याच्या स्टेजेस ग्रेडेशन आहे अल्झायमरचं. जर एखाद्या व्यक्तीला तो काही विसरत असेल, त्याची मेमरी लॉस होत असेल, तर त्यांनी जीवन कसं जगावं, ही किती मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी. म्हणजे दिस प्रूव्स की प्री डायबिटिक इज नॉट ॲट ऑल इन रिस्क फॅक्टर, इट इज इन रिस्क फॅक्टर. So if your doctor has diagnosed with pre-diabetes or metabolic syndrome, don't think that you might be in risk of something in the future. You actually land up in that disease. You having or you possess actually that problem, and that problems are happening right now with you. There is no in future happening problem. So there is a no terminology about the pre-diabetic. Pre-diabetic फक्त एवढंच आहे की त्या स्टेजवर जर अर्ली डायग्नोसिस झालाय तर रिव्हर्सल रेट फास्ट असतो, पण त्याचा कॉम्प्लिकेशनचा रेट हा सेम इक्वल असतो डायबिटिक पीपल और अर्ली स्टेज डायग्नोज डायबिटिक पीपल. दीज आर द सेम थिंग. Agree? People who are listening, agree or not? Okay, thank you. Now moving on, next myth.
Myth number 4. Once you start on insulin, there is no going back. इथे एक मी फिगर शो केली आहे. डायबिटीज डिटेक्ट झाल्यानंतर खायचं काय नाही खायचं ह्या टप्पा मूव्ह ऑन केल्यानंतर सगळ्यात जास्त त्या व्यक्तीला जर कुठल्या गोष्टीची भीती वाटत असते तर ती असते इन्सुलिन इंजेक्शन. बिकॉज नो वन लाईक टू प्रिक डेली बेसिसवर जो इन्सुलिन घेतो त्या व्यक्तीच्या मागचं त्याची इमोशन्स त्या डिसीज पेक्षा जास्त तो किती इमोशनली हर्ट होत जातो, तो किती फिअर सिच्युएशन मध्ये डेली येतो हे तोच व्यक्ती एक्सपिरियन्स करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल कॅन्सरची ट्रीटमेंट घेताना जेव्हा पेशंट किमोथेरपी किंवा रेडिएशन या थेरपी थ्रू जात असतो त्यावेळेस तो जास्त कॅन्सर आजारापेक्षा जी ऑनगोईंग ट्रीटमेंट त्याला हील करण्यासाठी होत आहे त्याचा जो पेन आहे तो फार असतो. त्याला इनडायजेशन होतं, त्याचे केस गळतात, इरिटेटिंग होतो, मूड स्विंग्स होतात. त्यामुळे तो हे विसरून जातो की तुला कॅन्सर झालाय. जी ट्रीटमेंट ऑनगोईंग चालू आहे त्याच्याने तो जास्त पॅनिक आणि फ्रस्ट्रेट होतो. सेम विथ दॅट इन्सुलिन. पेशंटला ही भीती असते की मला एनी हाऊ गोळ्या घेऊन माझी शुगर लेवल कंट्रोल ठेवायची आहे, मला इन्सुलिनवर लँडअप नाही व्हायचंय, कारण देअर इज अ व्हेरी सच पेन बाय प्रिकिंग डेली इन्सुलिन लेवल. हे त्या व्यक्तीला विचारून बघा की जो रोज डेली बेसिसवर प्रिक करून घेतो आणि इन्सुलिन घेतो. पण हे फार चुकीचं आहे की एकदा आपण इन्सुलिन घेतलं तर आपण कधीच मेडिसिन लेवल और टॅब्लेटिंग लेवलवर येऊ शकत नाही. हे चुकीचं आहे. या भीतीमुळे स्ट्रेस त्याचा अजून वाढतो आणि टॅब्लेटिंगला सुद्धा त्याची शुगर लेवल फ्लक्च्युएट राहते, कंट्रोल होत नाही. का तर इन्सुलिन टोचून घ्यायची भीती त्याला असते. जर आपण हा मीथ त्याच्या डोक्यातनं काढला, त्याला रिअल फॅक्ट सांगितले तर डेफिनेटली ही रिस्पॉन्ड व्हेरी वेल टू दॅट टॅबलेट मेडिकेशन्स. सो व्हॉट आर दॅट फॅक्ट्स? Insulin injection is usually necessary for those with type 1 diabetes in which the body no longer produces the insulin. टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज असं तुम्ही ऐकलं असेल. तर टाईप 1 डायबिटीज जे स्पेसिफिकली आहे त्यामध्ये इन्सुलिन हे मस्ट आहे, कारण बॉडी इन्सुलिन एन्झाईम हे सिक्रेट करत नाही. But in the case of type 2 diabetes have enough insulin, but their bodies do not respond well and some need pills or insulin shots to help their bodies that can use glucose for energy. मी जसं सांगितलं की डायबिटीज मध्ये आपले सेल्स स्टार्विंग मध्ये जातात, त्यांना ग्लुकोज मिळत नाही, इन्सुलिन रेजिस्टन्स होतं. त्यामुळे त्या इन्सुलिनला सप्लिमेंट करायसाठी अशा पेशंट्स मध्ये इन्सुलिन शॉट्स इंजेक्ट केले जातात. आता ऍक्च्युली ज्यांची HbA1c आणि इन्सुलिन फास्टिंग इन्सुलिन ही कंटिन्युअसली अपसाइड राहते विथ बेटरमेंट ऑफ हिज इफेक्ट, म्हणजे तो त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतोय पण स्टील ती कीप गोइंग अपवर्ड राहते, अशा लोकांमध्ये ऍज अ ट्रीटमेंट पार्ट म्हणून इन्सुलिनचा अवलंब केला जातो, जी मेडिसिन किंवा टॅबलेट थ्रू होत नाही. याचा अर्थ हा नाही की तो व्यक्ती पुन्हा इन्सुलिनवरून टॅब्लेटिंगवर येणार नाही. तो इन्सुलिनवर टॅब्लेटिंगवर कधी येऊ शकतो? फॉर समवन टू गो बॅक टू ओरल डायबिटीज मेडिसिन्स आफ्टर स्टार्टिंग इन्सुलिन, द पॅनक्रियाज मस्ट बी एबल टू प्रोड्यूस इनफ इन्सुलिन टू मेंटेन नॉर्मल शुगर लेवल्स. म्हणजे त्याचे पॅनक्रियाटिक जे बीटा सेल्स आहे हे एबल झाले इन्सुलिन सिक्रेट करायला, तर आपल्याला इन्सुलिन एक्स्ट्रा जे बाहेरनं आपण शॉट्स देत आहे थ्रू इंजेक्शन्स हे आपण अवॉइड करू शकतो. अँड वन्स दिस सिच्युएशन ऑकर्स इन्सुलिन कॅन बी स्टॉप. सो इट इज नॉट दॅट की इन्सुलिन एकदा सुरू झालं तर ते कधीच बंद होणार नाही. त्यामध्ये जर आपले डायबिटिक सेल, पॅनक्रियाटिक सेल, बीटा सेल हे प्रॉपर able to produce the enzyme, and this situation is when occurs insulin can be stopped. आता हे कसं होणार आहे? With help of some medications and eating whole, real, fresh food and exercise vigorously will keep your blood sugar low and your insulin needs down. कारण इन्सुलिन इज ऍक्च्युअली अ स्लिपरी स्लोप. जेव्हा इन्सुलिन बॉडीमध्ये इंजेक्ट केलं जाते मोस्ट ऑफ द वेट गेन होतं पेशंटचं,
का वेट गेन होतं? कारण शुगर लेवल खूप जेव्हा ब्लड मध्ये वाढलेली असते तेव्हा जेव्हा युरिन आउटपुट राहते तेव्हा युरिन थ्रू काही कॅलरीज बाहेर जात असतात, पण जेव्हा इन्सुलिन शॉर्ट्स पेशंट्सला दिले जातात तेव्हा ते रिस्ट्रिक्ट होतात, म्हणजे ते युरिन थ्रू बाहेर निघत नाही, ते बॉडीमध्ये तसेच राहतात आणि त्यामुळे वेट वाढत जातं. आता कुठल्याही तुम्ही आपले आधीचे वेबिनार्स ऐकले असाल की जे मेडिसिन्स तुम्ही घेत आहे त्यांनी शुगर ही फक्त रक्तातली जी आहे ती फक्त कमी होताना दिसते, पण ऍक्च्युली ती कुठे कुठे जाऊन डिस्पोज होते हे कळत नाही. पण नुसती रक्तातली शुगर कमी होणे म्हणजे तुमचा आजार कमी होत आहे का? नाही होत आहे. ती रक्तातली शुगर कुठेतरी डिस्पोज होत आहे, ती मसल लेवलवर, ऑर्गन लेवलवर, टिश्यू लेवलवर ती सॅग्रिगेट होत आहे. का होत आहे? इन्सुलिन आणि गोळ्यांच्या माऱ्यांमुळे ती होत आहे. ही लेवल आपल्याला, ही जी सॅग्रिगेट झालं आहे तिथे रिव्हर्सल प्रोसेस मध्ये आपण काय करतो आहे की सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट पेशंटला पहिले दिल्यानंतर जी शुगर त्याच्या बॉडीमध्ये सॅग्रिगेट झाली आहे टिश्यू, मसल और ऑर्गन लेवलवर ती आपण बाहेर काढतो, डिटॉक्स लेवलनी बाहेर काढतो, बॉडी डिटॉक्स करतो. बॉडी डिटॉक्सच्या ज्या मेथड सांगितल्या जातात आणि प्लस त्याला जोड असते एक्झरसाइजची. एक्झरसाइज, अँटी ग्रॅव्हिटी एक्झरसाइज आणि लिम्फॅटिक एक्झरसाइज, इंटरवल एक्झरसाइज, याच्या जोडणी ती शुगर आपण नलिफाय करत असतो. सो these path, when we have taking this path, patient can change from insulin to medication level, and from medication level lowers their drugs dosage and goes to his goal towards the GTT normal test. So with aggressive lifestyle intervention and dietary changes, you can reverse diabetes and stop insulin therapy under doctor's supervision. But yes, इन्सुलिन जेव्हा त्याच्या डोजेस हे टॅपरिंग केले जातात किंवा मॉनिटर केले जातात तेव्हा आपल्याला शुगर लेवल किंवा पेशंटची कंटिन्युअस मॉनिटरिंग मस्ट आहे. त्यामुळे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत्या तेव्हा तुम्ही तुमच्या डॉक्टर सुपरविजनच्या अंडरच करायला पाहिजे. सो इट मीन्स when insulin start, there is a no gap, no back of the medication. This myth is itself become false. Now move towards our fifth myth. Lowering blood sugar with medication prevents death and heart attacks in diabetes. इथे डायग्राम शो केली आहे. एक हार्ट आहे आणि त्याच्या आसपास त्याच्या सराउंडिंगला ही साखर आहे. याचा अर्थ काय आहे की तो व्यक्ती खूप गोड आहे म्हणूनच त्याला डायबिटीज झाला, असं आहे की त्या काइंड हार्टेड आहे, तो स्वीट माइंडेड आहे, त्याचे थॉट आहे, असं नाही आहे. जेव्हा पेशंट डायबिटिक्स मध्ये या डिसीज मध्ये लँड अप होतो तो मोर ओव्हर त्याचे कॉम्प्लिकेशन्स हे त्या सोबतच येतात. फक्त एवढं आहे त्या व्यक्तीचं ज्याप्रमाणे कुठल्याही गोष्टीमध्ये लँड अप होण्याची कंडिशन असेल त्यानुसार ते कमी जास्त लेवलवर पेशंटमध्ये दिसत असतात. म्हणजे जेव्हा याचा अर्थ काय, जेव्हा डायबिटीज असतं तेव्हा हार्ट रिलेटेड डिसऑर्डर, किडनी रिलेटेड डिसऑर्डर, हायपरटेन्शन रिलेटेड और कोलेस्ट्रॉल एलिव्हेटेड प्रॉब्लेम्स हे असोसिएटेड असतात. फक्त रक्तातली साखर कमी केल्याने आपलं जे डेथ रेट आहे किंवा हार्ट अटॅक रेट आहे डायबिटीज पेशंटमध्ये हे कमी होऊ शकते. हे खूप मोठं मिथ आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती फक्त त्याला रक्तातली साखर याच्यासाठीच कमी करायची असते कारण तो कॉम्प्लिकेशन्स मध्ये त्याला लँड अप नसते व्हायचं. पण जसं मी सांगितलं की फक्त दिस इज ओनली वन ऑफ द साइन ऑफ डायबिटीज. एलिव्हेशन ऑफ शुगर इज वन ऑफ द साइन. देर आर मोर ओव्हर अंडरलाईन कॉजेस. व्हॉट आर द कॉजेस? व्हॉट वी ईट, व्हॉट वी impact towards our stress or environment, toxins, environment, junk food, म्हणजे लाईफस्टाईल जे सेडेंटरी लाईफस्टाईल आहे हे अंडरलाईन कॉजेस तो जोपर्यंत दूर करत नाही तोपर्यंत नुसती रक्तातली साखर कमी करून तो प्रिव्हेंशन करतोय हार्ट डिसीजशी रिलेटेड, हे चुकीचं आहे. So what is the fact related through this? Actually it is right की जेव्हा elevated of blood sugar असते तेव्हा काही blood vessels hamper होतात, specifically small vessels with damages our eye and causes as a cataract
और नर्व डॅमेज, त्यामुळे हातापायाची आग होणे किंवा पेशंट लँडअप होतो की मसल्स पेन होणे, बॉडी एक होणे, ह्या सगळ्या गोष्टी डेफिनेटली असतात जेव्हा शुगर लेवल एलिव्हेटेड होते. मी काय म्हटलं, नुसती शुगर लेवल लोअर करून आपण या सिच्युएशन मध्ये बाहेर येणार नाहीये. अंडरलाईन जे कॉजेस आहेत ते सुद्धा आपल्याला लोअर करायचे आहेत. सो there was a study done in Accord where only lowering blood sugar with medication and insulin does not reduce your risk of heart attack and death, as underlying causes of diabetes are many: increased insulin resistance and higher blood insulin that lead to serious downstream metabolic effect, including inflammation, oxidative stress and mitochondrial injury. म्हणजे काय, इन्सुलिन रेझिस्टन्स हे कंटिन्युअस वाढणे, हायर ब्लड इन्सुलिन हे कंटिन्युअस असणे, मायटोकॉन्ड्रिया हा एक सेल मधला पार्ट आहे ज्याला आपण एटीपी जनरेशन म्हणजे एनर्जी पॉवर हाऊस किंवा स्टोअर हाऊस ऑफ अवर एनर्जी हे सेल्स मध्ये जे असते त्याला म्हणतात. जेव्हा एक्सेस इन्सुलिन रेझिस्टन्स असते आणि हायर ब्लड इन्सुलिन असते तेव्हा मायटोकॉन्ड्रियल इंजुरी जास्त प्रमाणात दिसते, सेल भोवती इन्फ्लामेशन दिसते आणि तुम्ही ऍथेरोस्क्लेरोसिस ऐकलं असेल. याचा अर्थ की जे फॅट्स आहे त्या फॅट्समुळे जे आपल्या ब्लड वेसल आर्टरीज आहे त्या स्टिकी बनतात, त्या टफ बनतात, हार्ड बनतात. ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे हॅम्पर होतात. So those underlying problem leads to high blood pressure, high cholesterol with low HDL, high triglycerides and elevated C-reactive protein in diabetic people. म्हणजे जे इन्फ्लामेशन बॉडीतलं किंवा रक्तातलं सेल्सच्या बाहेरचं जे सूज किंवा जे इन्फ्लामेशन ज्या रिएक्टिव्ह प्रोटीन म्हणजे याचे सीआरपीजी टेस्ट आपण स्पेसिफिकली ज्याच्यासाठी सांगतो, ह्या गोष्टीवर त्या इन्क्रीज इन्सुलिन रेजिस्टर आणि हायर ब्लड इन्सुलिन याचा परिणाम दिसतो. म्हणून फक्त एक बाय लोअरिंग युअर ब्लड शुगर वी कांट अचीव और वी कांट डिव्हाइड अवर रिस्क फॅक्टर. इट इज नेसेसरी टू ट्रीट all underlying causes of diabetes to just avoid any risk complication that threatened our life. So by lowering your blood sugar without addressing the underlying causes gives you a false sense of healing. So we should be treating elevated insulin level, not just elevated blood sugar level. त्यामुळे फक्त रक्तातलीच साखर त्या औषधांनी माझी कमी होते आहे म्हणून मी ठीक आहे, माझा डायबिटीज कमी आहे असं मानू नका. सगळ्या गोष्टी एक्वायर करा, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करा, मॉडरेट रेट मध्ये एक्सरसाइज करा, जे इंटरव्हेन्शन किंवा जे चेंजेस तुमचे एक्सपर्ट तुम्हाला सजेस्ट करतात ते फॉलो करा. त्यांनी फक्त शुगर लेवलच कमी होणार नाही तर जे इन्सुलिन रेझिस्टन्स आहे ते कमी होईल. त्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी बॉडीची वाढली पाहिजे. आवर 6th myth is heart surgery and angioplasty are good treatments for diabetes with heart diseases. मी इथे 2 डायग्राम शो केल्या. ऍक्च्युली हार्ट डिसीज अँड डायबिटीज आर गोइंग हँड बाय हँड, ते कंटिन्युअसली जातात. एक मिनिट, माझा आवाज येतोय ना? स्लाइड्स आणि व्हिडिओ दिसतंय सगळ्यांना? परफेक्ट मॅडम, परफेक्ट आहे, एकदम परफेक्ट आहे. कॅरी ऑन. थँक्यू. कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर क्वेश्चन्स मध्ये टाइप करा. ऍट द एंड ऑफ सेशन मॅडम आन्सर करतील. आय विल आन्सर ऍट द एंड ऑफ सेशन. प्लीज टाइप इन द क्वेश्चन्स. Continue. So what is our 6th myth? Heart surgery and angioplasty are good treatments for diabetes with heart disease. Actually, हार्ट सर्जरी केल्याने फक्त हार्टशी रिलेटेड समहाऊ प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तुमचा डायबिटिक लेवलवर जर तो डायबिटीज तुमचा कंट्रोलमध्ये नसला तर ती हार्ट सर्जरी करून फायदा होत नाही. पुन्हा प्रॉब्लेम रिवोक होतो और पेशंट्स काही ना काही गोष्टी किंवा काही सिच्युएशन मध्ये हा कंटिन्युअसली लँडअप होत असतो. So what are the real truth regarding this? In New England Journal of Medicine showed that surgery and angioplasty for diabetes with heart disease is no better than medication but has a higher risk. In fact, ते medications म्हणून एक better platform provide करते असं होत नाही. In fact, ते high risk आहे.
Number of studies even shows that lifestyle is dramatically more effective than medication in reducing both blood sugar and other risk factors. So what this mean, जर आपला डायबिटीज हा इनिशियल लेवलवर डिटेक्ट झाला आहे तर रिव्हर्सल रेट फास्ट असतो. मोर ओव्हर तो लेट सुद्धा डिटेक्ट झाला असेल तर रिव्हर्सल रेट फक्त स्लो असतो, बट इट इज नॉट मीन की इट इज नॉट रिव्हर्सिबल. तो रिव्हर्सल होत असतो. त्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचंय, इफेक्टिव्ह मॉडिफिकेशन्स इन अवर लाईफ. जनरली सर्जरी जेव्हा करतात तर रिएमएस होते. यू नो की इन्शुरन्स कंपनी ती रिएमएस करते, म्हणून वी आर सिलेक्ट दॅट ऑप्शन, और रादर डॉक्टर सजेस्ट दॅट ऑप्शन मोर ओव्हर टाइम. नॉट एव्हरी टाइम बट मोस्टली. अँड यू आर थिंकिंग की ओके ठीक आहे, रिएमएस होत आहे आणि याचा फायदा होणारच आहे तर आपण करून टाकू. शुगर लेवल काय ती तात्पुरती त्या औषधाने मॅनेज होईल आणि मग नंतर आपण बघू ते कधी करायचं किंवा काय करायचं. पण जर तुम्ही इंटेन्सिव्ह लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन्स फॉलो केले तर ते ऍक्च्युली रिएमएस नसतात, पण देर आर मोर इफेक्टिव्ह दॅन द सर्जरी. Though they are not reimbursed by any company, they need actual the patient's contribution. म्हणून मी कंटिन्युअसली म्हटलं की अग्रेसिव्ह चेंज इन अवर लाईफस्टाईल और डायटरी इंटरव्हेन्शन. पेशंटला स्वतःकडनं ते करून घ्यायचं असतं, आपलं मोरल हाय करून. म्हणून ते कंपनी कुठली रेम्बर्स करत नाही. पण सर्जरीमध्ये पेशंटला काही नाही, सर्जरी डॉक्टर परफॉर्म करतात आणि ती एक इट्स ऍक्च्युली अजोक पार्ट म्हणून मी ते ऍड केलंय की रिएम्बर्स होत आहे म्हणून आपण सर्जरीला हा काही कंडिशन्स असा डेफिनेटली असतात ज्या फेटल स्टेजेसवर असतात जिथे सर्जरी डेफिनेटली फर्स्ट चॉईस. बट जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल, एकदा एंजिओप्लास्टी झाली त्यानंतर किती पेशंट्स आपण बघतो की आफ्टर 4 or 5 years तो पुन्हा सेकंड एंजिओप्लास्टीला लँड अप होतो. का होतोय? कारण त्यांनी त्याचे जे पहिली सर्जरी झाल्यानंतर ब्लॉकेज दूर केले ओके, पण जर त्यांनी लाईफस्टाईल चेंज नाही केली, त्यांनी काही रिस्ट्रिक्शन आपल्या लाईफमध्ये लाईफ लॉंग नाही इनकॉर्पोरेट केले, तो अगेन ही मे लँड अप इन सेकंड एंजिओप्लास्टी. सो इट्स अ रिअली जोक पार्ट की सर्जरी रिएम्बर्स होते आणि आपले लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन होत नाही. बट जस्ट थिंक ओव्हर इट की रिएम्बर्स होत आहे म्हणून आपण तो ऑप्शन घ्यायचा का? नाही. आपल्याला इथे रिएम्बर्समेंट आपलं द्यायचं आहे, आपल्या थ्रू द्यायचं आहे, आपल्याला त्यावर आपलं ऍक्शन करून द्यायचं आहे, कारण त्याने आपणच ठीक होणार आहोत. सो इट इज नेसेसरी टू डुईंग दी. नायदर बायपास सर्जरी नॉर angioplasty can reverse heart disease. They may improve the blood supply to the heart and to certain extent may improve pumping capacity of the heart, but they cannot make the heart normal. हार्ट नॉर्मल होतं असं कोणी डॉक्टर सांगतो का? इकोस्प्रिन म्हणतात कंटिन्युअस घ्यायची, रक्त पातळ होण्याची गोळी आहे, त्यामुळे तुमच्या आर्टरीज ठीक होणार नाही, स्टिकी होणार नाही, म्हणून तुम्ही नेहमीसाठी फॉलो करायची. पण त्याच्यापेक्षा आपण जर असे डायटरी चेंजेस जर ऑलरेडी घेतले तर त्या सिच्युएशन मध्ये आपण लँड अप होणारच नाही, जेव्हा आपल्याला माहितीये की डायबिटीज असोसिएट दीज कॉम्प्लिकेशन. सो प्लीज डिव्हॉइड और वी रिस्ट्रिक्ट दॅट कॉम्प्लिकेशन ऍट देअर प्लेस. आपण त्या पाथ पर्यंत जायचंच नाही, तिथूनच त्या डायबिटीजला रिव्हर्स करून जर आलं तर आपल्याला त्या गोष्टीसाठी लँड अप व्हावंच लागणार नाही. कारण इट्स अ फॅक्ट, हे सत्य आहे की डायबिटीज झाल्यानंतर कुठले कॉम्प्लिकेशन त्याला असोसिएटेड येणार आहे, पण त्या कॉम्प्लिकेशन्सला आपल्याला किती आमंत्रण द्यायचं आहे आणि त्याला किती अवॉइड करायचं आहे हे नक्कीच आपण डिसाइड करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने याचा विचार करायला हवा, बिकॉज सर्जरी इज नॉट द आन्सर फॉर एनी सिच्युएशन. इट माइट बी आन्सरेबल इफ थ्रेटन सिच्युएशन कॅन हॅपन इन देअर लाईफ, डेफिनेटली देन गो थ्रू द सर्जरी. पण आपल्याला आता त्रास नाहीये, पण पुढे आपण लँड अप होऊ शकतो हे जर आपल्याला माहित असेल तो इट इज नेसेसरी टू जस्ट कट दॅट कॉम्प्लिकेशन्स अँड टेक अ पाथ ऑफ रिव्हर्सल. Our last myth is weight loss is necessary for reversal of diabetes. Moreover said that की ओबेसिटी झाल्यानंतर किंवा माझं खूप वजन वाढलंय म्हणूनच मी लँड अप झालोय डायबिटीज मध्ये, असं पूर्णतः सत्य नाही आहे. काही अंश नक्की आहे. ओबेसिटी कॅन बी अ कॉज ऑफ, वन ऑफ द कॉज ऑफ ऍक्च्युअली डायबिटीज, बट नॉट अ एव्हरी टाइम. आपण किती डायबेटिक पेशंट बघतो की
जे थीन असतात त्यांचं वजन इतकं नसतं पण तरी ते डायबिटीज मध्ये लँड अप होतात. दिस प्रूव्ह की फक्त ओबेस पीपललाच डायबिटीज होतं आणि थीन पीपलला डायबिटीज होऊ शकत नाही असं नाहीये. आणि weight loss is the only way or only necessary for the reversal of diabetes. Rather, I would say की तुम्ही वेट लॉस हा वेइंग स्केलनी मोजणारा नका बघू, तुम्ही टेपनी मेजरमेंट केलेला नका बघू, तुम्ही लीन बॉडी मास, मसल मास, बोन डेन्सिटी यावर भर द्या. इफ यू वॉन्ट टू गेट हेल्दी, गेट फिटर, नॉट लोअर युअर और लूज युअर वेट. स्टडीज शो करतात की जे बेरियाट्रिक पेशंट आहे, मीन्स हुज BMI इज more or equal to the more than 30, when they went to the surgery and a gastric bypass, even without significant weight loss, a dramatic change in a diet in a short period of time creates dramatic metabolic changes. What it results? बायपास सर्जरी, गॅस्ट्रिक बायपास सर्जरी केल्यानंतर त्या पेशंटचा वेट लॉस रिमार्केबल कमी झाला नाही किंवा अप टू द मार्क झाला नाही, तरी सुद्धा त्याच्या ज्या कॉम्प्लिकेट्स मध्ये ड्रॅमॅटिक चेंजेस होते ते कशामुळे होते? ड्यू टू द डाएट इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. What it results? It results in reduced level of high cholesterol, hypertension, inflammation and clotting. म्हणजे त्या स्टडीज जी परफॉर्म झाली त्यावरनं हे कळतंय की फक्त वेट लॉस केल्यानेच जे हाय कोलेस्ट्रॉल लेवल और हायपरटेन्शन, इन्फ्लामेशन हे डिसोसिएट फॅक्टर ऑफ डायबिटीज आहे हे कमी होतं असं नाहीये. जर डाएट मध्ये प्रॉपर चेंजेस केले त्यांनी सुद्धा हे ऑप्टिमम लेवलवर अचीव केलं आहे. What is the key factor here? Key factor is that food is not just a calorie, it is also information, and different information when put into the system in a very short time reverse a whole series of metabolic issue and diabetes without significant weight loss. जर आपण डायटरी हॅबिट किंवा डायटरी इंटरव्हेन्शन केले तर हे प्रूव्ह झालेलं आहे की हा रिव्हर्स नक्की होतो आणि जे मेटाबॉलिक चेंजेस बॉडीमध्ये दिसतात इन द रिडक्शन लेवल ऑफ हाय कोलेस्ट्रॉल, हायपरटेन्शन, इन्फ्लामेशन और क्लॉटिंग हे सिग्निफिकंटली रिड्यूस झालेले आहे. एक स्टडी झालेला आहे ज्यामध्ये एक लेडी, मी ते एक्झाम्पल टाकलंय, लेडी लुजेस 20 kg ऑफ हर वेट ॲब्डोमिनल फॅट बाय लायपोसक्शन. लायपोसक्शन त्या लेडीचं झाल्यानंतर 20 kg बाय वेट तिने रिड्यूस केलं, बट ऍक्च्युअली शी डिडंट रिड्यूस लेवल ऑफ हर कोलेस्ट्रॉल, हायपरटेन्शन और इन्फ्लामेशन लेवल, बिकॉज दिस शोज दैट सर्जरी ओनली रिड्यूस्ड हर वेट बट नॉट रिड्यूस्ड हर लेवल ऑफ कोलेस्ट्रॉल, hypertension or associated factors. So it is not necessary कि only weight loss it is needed for the reversal of body mass. Yes, weight loss is needed, but at the same time you acquire your lean body weight, muscle weight. जनरली जेव्हा डायबिटीज बऱ्या वर्षापर्यंत असतो ते एक बॉडी पोस्चर त्या व्यक्तीचं डिफाईन होतं. हात आणि पाय हे अक्षरशः थीन बारीक झालेले असतात, म्हणजे मसल वेस्टिंग त्याला झालेलं असते, आणि ऍब्डोमिनल बेली फॅट हे बऱ्या प्रमाणात वाढलेलं असते. हा एक स्टँडर्ड और आपण रादर वी सेड की एक कॉमनली पिक्चर डायबिटिक पेशंट जे मोर ओव्हर 20-25 वर्ष किंवा 30 वर्षापासून ज्यांना डायबिटीज आहे असं बघितलं जाते. याचा अर्थ काय? त्यांचं फॅट रिडक्शन करून उपयोग नाहीये. अशा व्यक्तींमध्ये आपल्याला मसल मास गेन केलं पाहिजे, आणि हे मसल मास किंवा हे कधी गेन होणार आहे? जेव्हा तुमचं मेटाबॉलिझम स्ट्रॉंग होईल. त्या मेटाबॉलिझमसाठी तुम्हाला डायटरी चेंजेस मस्ट आहे जे करावे लागेल. त्याच्यासाठी डिटॉक्स मेथड आहे, कस्टमाइज डाएट प्लॅन आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या फॉलो केल्यानंतर सेल ऍक्टिव्ह होतात आणि चयापचय क्रिया ही बॉडीची व्यवस्थित होते, आणि त्यानंतर फक्त वेटच लॉस होत नाही, रादर गेनिंग होतं मसल मासचं, लीन बॉडी मासचं आणि बोन डेन्सिटी. सो this myth again has its own risk that only lowering the weight we can achieve the reversible. So the quality of food we put in our body is what drives in our gene function
and metabolism results in change your biology. Eventually you may lose weight, but it will be getting your system in balance, not by starving yourself. म्हणून अन्नाचं डाएटचं काय महत्व आहे यामधनं हे प्रूव्ह होतं की जीन फंक्शन जेव्हा आपण टॉक्सिक एन्व्हायरमेंट मध्ये असतो, आपण कशा प्रमाणात खातो, किती खातो, कशा लाईफस्टाईल मध्ये जगतोय, हे जशा प्रकारे जीनवर अफेक्ट होतं आणि ट्रान्सफॉर्मेशन होऊन जीन अल्टरेशन होऊन डिसीज फॉर्म होतं. ऍट द सेम टाइम जेव्हा आपण फूड चांगल्या पद्धतीचं घेतो आहे, मॉडरेशन लेवल मध्ये घेतो आहे, अंडर द गायडन्स ऑफ सुपर एक्सपर्टीज घेतो आहे आणि कुठल्या डिटॉक्स मेथड अवलंबला केला जातो, यांनी सुद्धा जीन फंक्शन ठीक होतं आणि चयापचय किंवा मेटाबॉलिझम ही क्रिया होऊन आपले बायोलॉजी जी आहे ती बॉडीची चेंज होते आणि इव्हेंच्युअली यू मे लूज वेट, बट इट विल बी बाय गेटिंग युअर सिस्टीम इन बॅलन्स. वेट लॉस होतं, बट by giving your system or your body in a balanced state, that is called the actual health. मी आता इथे जी काही इन्फॉर्मेशन शेअर केली आहे, इट इज बीन गोइंग, आय गो थ्रू some research papers which I refer here for the references. जे काही स्टडीज जे आता ही जेही काही हे मिथ आणि त्याचे फॅक्ट रिलेटेड आहे यावर बरेच वर्षापासून रिसर्चेस झाले आहे आणि कुठले कुठले रिसर्चेस झाले आहे आणि या रिसर्च थ्रू ते हे झालंय की काही मिथ काही अंशतः बरोबर आहे पण पूर्णतः नाही आणि कुठल्या प्रकारचे आहे. सो प्लीज गो थ्रू दॅट रेफरन्स. आय राईट डाऊन हिअर सम रेफरन्सेस. सो what is last, what you gain? Actually when the patient is go through the diabetes reversible process, so what come in the way of life of diabetes or any diabetic or any disorders, that matter how you are living in your daily life, that is most important. रिव्हर्सल मी जसं एकदा सांगितलं, एकदा अचीव केलेली स्टेज नाही आहे, ती वारंवार आपल्याला अचीव केल्यानंतर मेंटेन करणं तेवढंच गरजेचं आहे. सो इट इज मोर नियर की हाऊ वुड यू लिव्ह युअर इन डेली लाईफ. हिअर आय शो सम पिक्चर दॅट वन इमोजी, ही इज डुईंग योगा और it is for the meditation and for the detox of mind. कारण जोपर्यंत आपण कुठल्या आजारी व्यक्ती किंवा कुठल्या आजाराशी रिलेटेड त्या व्यक्तीचं माइंड क्लिअर करत नाही, ते डिटॉक्स करत नाही, तोपर्यंत तो बॉडी एक्सेप्टन्स त्या मेडिसिन्स किंवा कुठल्याही सिस्टीमला तो एक्सेप्टन्स देत नाही. सो इट इज मस्ट. आणि प्रत्येक आजारामध्ये जेवढं शारीरिक नुकसान होतं तेवढंच मानसिक होतं. रादर आय वुड से की मानसिकता जर त्या व्यक्तीची बरी असेल तर तो आपल्या बॉडीला स्वतः डेव्हलप करतो विथ हाय पॉझिटिव्हिटी ऍटिट्यूड, विथ हाय मॉरल, आणि तो लवकर त्या स्टेजेस कम्प्लीट करतो. सो मेडिटेशन और डिटॉक्स युअर माइंड इज द फर्स्ट की. देन स्लीपिंग, देन मूव्ह टुवर्ड्स द, एक व्यक्ती झोपला आहे, शांतपणे झोपलाय. मोस्ट ऑफ द डायबिटिक पेशंटच्या कॉम्प्लिकेशन मध्ये असतो इन्सोमनिया, झोप येत नाही, झोप लागत नाही. तर ही सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आपण संध्याकाळी डायटरी चेंजेस मध्ये काय करायचंय, संध्याकाळी 7 ते 8च्या वेळेत आपल्याला जेवायचंय आणि 10 मॅक्झिमम 11 यानंतर जागरण करायचं नाही आहे, त्या आधी झोपायचंय. कारण जसं सांगितलंय की 11 ते 2 हा जो काळ आहे तो आपल्या चयापचयासाठी किंवा पित्ताचा काळ जो सांगितला आहे आमच्या आयुर्वेदामध्ये, तर या प्रोसेसमध्ये जर पित्त वाढलं तर बॉडीची ऍसिड लेवल वाढते आणि ऍसिडिटी और इन्क्रीजिंग इन द ऍसिड लेवल और ऍसिडिटी इज ऑल्सो वन ऑफ द कॉज ऑफ डायबिटीज, एज वी ऑलरेडी लर्न दॅट. सो इट इज नेसेसरी टू स्लीप ऑन राईट टाइम. थर्ड पिक्चर इज I put here an apple. Apple indicates that ki just take only the natural form of food, means it form to take a fruit or any smoothie or any 2 or 3 combination of fruits or any sprouts rather than cooked
फूड मीन्स जसं आपल्या डाएटमध्ये पण मोरओव्हर पुष्कळ पेशंट बऱ्याच स्टेजेसमध्ये त्यांच्या समोर असतील तर त्यांच्या डाएटमध्ये बरेच चेंजेस आले असेल. आपण बेसिकचा जरी विचार केला तरी सुद्धा आपण पेशंटला सांगतो की दुपारी 11 किंवा 12 पर्यंत तुम्ही शिजवलेला अन्नाचा वापर हा फार कमी प्रमाणात करा. मोरओव्हर तुम्ही जे नॅचरल मिळतंय डायरेक्टली कम फ्रॉम दॅट प्लांट ते तुम्ही घ्या. त्यामुळे जे चेंजेस बॉडीमध्ये होतात आणि मेटाबॉलिझम ठीक व्हायला मदत होते याचं फार फायदा होतो रिव्हर्सल पाथसाठी. सो टेक द products or take the things from directly come from the plant means fruit or sprouts not made in the plant means जे प्रोसेस्ड फूड आहे जे एखाद्या प्लांट मध्ये बनतं एखाद्या पॅकेजिंग या प्रोसेस थ्रू होत आहे ते फूड तुम्ही घेऊ नका. rather you should take the food from which directly come from the plant. So there is a difference between the plant and the plant means the where the food process has been already occurred or processed food has been made there. So don't take that plant product food, just take the direct food from that comes from the plant, original, seasonal and regional, rather I would say. Fourth one is the emoji shows that the exercise is very much needed. I explained already की जी साखर आपल्या बॉडीमध्ये कुठे जी डिस्पोज होते आहे त्याला नलिफाय करणे आपल्या सेल्सला ऍक्टिव्ह करण्यात जे पुश ऑन हेल्प करते ते सगळ्या ज्या अँटी ग्रॅव्हिटी एक्सरसाइज फॉर एक्झाम्पल इंटरवल एक्सरसाइज ह्या खूप मस्ट आहे. बट एक्सरसाइज और एनी फिजिकल वर्क शुड बी डन इन मॉडरेशन लेवल. Excess of exercise also cause you in trouble. So please do exercise in moderation level in the advisable of your expertise. And the fifth one is the heart. It shows our mind. मन, माइंड मीन्स मन. आयुर्वेदात सांगितलंय की मनाचे 2 स्थान आहे, एक हृदयातलं दुसरं मस्तिष्क मधलं. जर हृदयातलं मन तिथले आपण इमोशनल लेवल जर आपलं लेव्हलवर जर आपण स्वतःला मॅनेज केलं आणि पॉझिटिव्हिटी ठेवली तर ह्या 5ही गोष्टीतनं आपण डायबिटीज रिव्हर्सेबल हा पाथ डेफिनेटली खूप लवकर अचीव करू शकू. सो आय रेस्ट हिअर. आय होप द नॉलेज और द थिंग्स आय delivered you should at least a little bit contribute to your knowledge, and if you really go through this you definitely will get a fast recovery rate in your reversal diabetes process. Thank you so much, and thank you so much for listening patiently and just ask anything about if you want. Thank you so much. Yes, thank you madam, thank you for your brief information. Definitely madam deserves a clapping here. सगळ्यांना काय आपल्याला इथं क्लॅपचा आवाज येणार नाही तर प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये जस्ट क्लॅप म्हणून टाकायचं आहे. ज्यांना सेशन आवडलंय त्यांना अगेन इट इज नॉट कंपल्सरी. इफ यू लाईक इट, तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही थोडंसं एनकरेजमेंट डॉक्टरांना आमच्या पण पाहिजे आहे. सो जस्ट पुट क्लॅप इट टू द चॅट बॉक्स. Thank you, Smita ma'am. Thank you, Leena so that we will also get motivation. Actually, most of the guests. If anybody has a questions, forum is open for the question answer. Either you can put into the chat box or you can type your questions into the question column. मॅडम काही जणांनी विचारले चॅट बॉक्स मध्ये काही क्वेश्चन्स आहेत 1-2 आणि क्वेश्चन मध्ये तर नाही मला दिसले. यू कॅन चेक फ्रॉम युअर साइड. आय थिंक क्वेश्चन्स खूप वर गेले असतील. कॅन यू आस्क मी अगेन प्लीज? Thank you so much. Most of the people like actually session. Good. व्हेरी गुड प्रेझेंटेशन. मॅडमनी भरपूर मेहनत घेतलेली आहे याच्यावर. मागच्या 1 आठवड्यापासून मॅडमनी नॉलेज सगळं अपडेट केलं होतं त्यांचं. आणि प्लीज डोंट लिव्ह. मला काही इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत. लगेच हे करू नका. अजून 5 मिनिटं आपल्या सेशन आहे. कुणाला काही क्वेश्चन्स असतील आत्ताच्या सेशनशी रिलेटेड तर ते क्वेश्चन्स आन्सर मध्ये विचारू शकता. प्लीज पुट इन टू आवर ग्रुप ऑल्सो. तुम्हाला जर काही सेशन आवडलं असेल तर थोडं आपल्या जे ग्रुप्स वरती ज्या लोकांनी अटेंड केलेलं नाही त्यांना पण थोडंसं कळू दे की आपण कुठले सेशन्स करतोय किंवा कशा पद्धतीने करतोय. आय वॉन्ट मोर पॉझिटिव्ह कॉमेंट्स इन टू आवर ग्रुप्स ऑल्सो. सो नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही सेशन घेऊ त्यावेळेला आम्हाला पण थोडंसं मोटिवेशन मिळेल.
थोडंसं हा. मोटिवेशन राहील. कारण एका साईडला आम्हाला आता कळत नाहीये की वेदर व्हॉट वी आर डुईंग इज गुड, पेशंटला ते आवडतंय नाही आवडत आहे, पेशंट वेळ काढतोय नाही हे करतोय. कारण डायबिटीज फ्री फॉर एव्हर मध्ये मी स्वतः डॉक्टर सगळे आम्ही सगळेजण खूप मेहनत घेतोय पेशंटला इंटरॅक्ट करण्यासाठी. कोरोना क्रायसिस असलं तरी सुद्धा आमचे क्लिनिक्स आता ओपन आहे. कोथरूडचं क्लिनिक आम्ही 1 तारखेपासून ओपन केलंय. चिंचवडचं पण चिंचवडचं तर बंद नव्हतं, चिंचवडचं कोरोना लॉकडाऊन पासून ओपन आहे. सो कुणाला भेटायचं असेल तर वी आर ओपन, तुम्ही भेटू शकता. पेरिफेरलला 1 तारखेपासून कुरिअर सिस्टीम सुरू केली. आय थिंक गोव्याचे कॉल आम्ही कम्प्लीट केलेले आहेत. नगरचे कॉल बऱ्यापैकी कम्प्लीट झालेले आहेत. नगरचं कुरिअर उद्या हे होणार आहे. उद्या नगरचे कुरिअर पेशंटला पोहोचणार आहेत. आणि बाकीचे जे क्लायंट्स आहेत आपले बारामतीचे आहेत, शहादा आहे, धुळे आहे, सांगली, कोल्हापूर, इकडचे कुरिअर पण आम्ही नेक्स्ट वीक पर्यंत डिलिव्हर करतो. सो तुम्हाला आमच्याकडून कॉल येतील, तोपर्यंत तुम्ही जो पहिला प्रोटोकॉल आम्ही दिला होता तो प्रोटोकॉल फॉलो करायचा आहे. डाएटचा प्रोटोकॉल फॉलो करायचा आहे. अल्टरनेटिव्ह मेडिसिन जे दिले होते ते आपण फॉलो करायचे सगळे. आणि इन हाऊसला तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन भेटू शकता. क्लिनिक कोथरूडचं पण आमचं ओपन आहे आणि याचं पण ओपन आहे. सो प्लीज पुट युअर कॉमेंट्स इन टू रिस्पेक्टिव्ह ग्रुपमध्ये तुमचे कॉमेंट्स टाका. आणि मला अजून एकदा पॉझिटिव्ह तुमच्याकडून पाहिजे की वन्स वीकली, आठवड्यातून एकदा आम्ही असं सेशन प्लॅन करतोय. सो इफ ऑल ऑफ यू आर इंटरेस्टेड प्लीज पुट वाय इन टू द चॅट बॉक्स, येस इन टू चॅट बॉक्स. मिनिमम मला 10 ते 15 तरी वाय येस पाहिजेत. दॅट विल गिव्ह अस अ मोटिवेशन. त्याच्यात मला थोडासा आज आय एम लिटल बिट स्केअर्ड की लोक येणार का नाही येणार. कुणाचा ग्रुपवरती रिस्पॉन्स नव्हता. सो नेक्स्ट टाइम जेव्हा मी असं काही सेशन टाकतोय तर ऍटलीस्ट शो सम थम्स अप साईन की येस वी आर इंटरेस्टेड. दॅट गिव्हज अस एनकरेजमेंट. आणि मी अजूनही चांगल्यातलं चांगलं नॉलेज, चांगल्यातलं चांगलं इन्फॉर्मेशन, रिसेंट स्टडीज, नवीन काही गोष्टी या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचलो. याच्यातले प्रत्येक वेळेला रेकॉर्डिंग पोहोचवणं पॉसिबल होणार नाही. वी विल ट्राय अवर बेस्ट की जेवढं पॉसिबल आहे तेवढं मटेरियल आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. पर्टिक्युलरली पेरिफेरल क्लायंट्सनी त्यांच्या साईडनी थोडंसं रेसिप्रोकेटिव्ह होणं, आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करणं, आमच्या डॉक्टरांचे जेव्हा कॉल येत आहेत त्यावेळेला त्यांना इन्फॉर्मेशन देणं हे एक्सपेक्टेड आहे. सो बाकीच्या लोकांना पण मेसेज पोहोचवा. कुरिअर सिस्टीम्स आपल्या सुरू झालेल्या आहेत आणि आम्ही ऍक्टिव्हली आता क्लिनिक आमचं ओपन ठेवलंय. सो इफ यू नीड एनी हेल्प तर फोनवरती पण अवेलेबल आहोत आम्ही, आणि याच्यावरती पण आमच्या क्लिनिकमध्ये पण आम्ही अवेलेबल आहोत. चिंचवडचं तर फुल टाइम आहे. येस, मराठीमध्येच आम्ही मॅक्सिमम करू. काही ज्या कन्सेप्ट असतात त्या थोड्याशा इंग्लिश बऱ्या असतात आणि मगच ते आपल्याला हे करतायत फॉर बेटर अंडरस्टँडिंग. काही आता फॉर एक्झाम्पल इन्शुलिन रेजिस्टन्स आहे, फॅट आहे, या कन्सेप्ट थोड्याशा आपल्याला इंग्लिशमध्ये सांगून आपण त्या मराठीत हे करू, ट्रान्सलेट करू. मॅडम काही क्वेश्चन असतील तर. नंदकुमार पंढारकर सर विचारताय, व्हॉट्स द प्रिकॉशन डायबिटिक पेशंट कॅन टेक टू अवॉइड कोरोना. ऍक्च्युली आमचं लास्ट वीकला डॉक्टर कुलदीप खासबागे यांचं सेक्शन याच पॉइंटवर होतं. तुम्ही कुठल्या ग्रुपमध्ये पेरिफेरल याच्यात असेल तर वी कॅन रेकॉर्डिंग पाठवून द्या. येस, लिंक आहे, तुम्ही ती जाऊन डेफिनेटली यात मला नॉलेज अपग्रेड होईल. आणि त्यांचं पुन्हा दुसरं क्वेश्चन आहे, डॉक्टर मॅम कॅन वी टेक आर्सेनिक अल्बम 30 टॅबलेट. Actually, being Ayurvedic, or I don't have any exact knowledge about this because this is a homeopathy drug. So you can ask your homeopathic physician and tell them also that you are a diabetic patient and taking such type of medicines, or you are going through these pathways. So he can better to give suggestions. Thank you. डॉक्टर भूषण साठे विल हेल्प हिम. आपल्या पॅनलमध्ये डॉक्टर भूषण साठे होमिओपॅथिक डॉक्टर आहे. हा, तर भूषण साठे डॉक्टरांना मी रिक्वेस्ट करतो त्यांच्याशी बोलून घ्यायला. नंदकुमार सर, भूषण साठे डॉक्टर हेल्प करतील तुम्हाला, डोंट वरी. ग्रुपमध्ये मराठीमध्ये लेक्चर्स. ऍक्च्युली मी बऱ्यापैकी मराठीत सांगितलंय, पण ऍक्च्युली स्लाइड प्रिपरेशन जेव्हा होतं तेव्हा सगळं मराठीत नाही लाईना जमत, म्हणजे ते फार कठीण होतं. म्हणून स्लाइड्स इंग्लिशमध्ये नक्की होत्या, पण मी त्याला बऱ्याच ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ओके, टायमिंग साठी काय म्हणता येते की संध्याकाळी 5 किंवा 5 ते 7 असा ठेवा. सर ऍक्च्युली कसं आहे, लॉकडाऊन मध्ये प्रत्येकाचे जॉब कसे आहेत त्यानुसार एनिवे मॅक्सिमम लोकांच्याकडनं सर 7 इव्हिनिंग टाइम चालू, त्यामुळे आम्ही थोडंसं हे करतो. 90% ऑफ पीपल आर कम्फर्टेबल फॉर दिस टाइम. सो त्यामुळे आपण थोडंसं हे करतो. तर प्लीज कॉपरेट, थोडंसं हे होईल याच्यातलं. आणि आम्ही फार मोठे सेशन्स ठेवणार नाहीये. इट विल बी ब्रीफ सेशन्स आणि 1 ते सव्वा तासच आपण याच्यामध्ये ठेवणार आहे. फार पण आपल्याला खूप मोठं काही हे करायचं नाही, जे आपण नॉलेज रिवाइज करत जायचं.
सो नेक्स्ट वीक पण एखादं इंटरेस्टिंग सेशन मी घेऊन येईन. इंटरेस्टिंग सेशन असेल. सो बी प्रेझेंट देअर. एक किंवा 2 दिवस अगोदर मी ग्रुपवरती प्रत्येकाला इन्फॉर्म करेन त्याच्यातले. आणि इतर लोकांना पण थोडंसं मोटिवेट करा. तुमच्या फॅमिलीला पण तुमच्या बरोबर असू दे सेशन्स मध्ये. ही इन्फॉर्मेशन आपल्याला नवीन नवीन काही काही कळत जाते. सो आता मॅडमनी खूपच छान सांगितलं. माझं पण बरंच सारखं नॉलेज अपडेट झालं. बरेच सारखे कोरिलेशन, अनॉलॉजी, एक्झाम्पल्स खूप मॅडमनी सुरेख दिल्या. आणि खूपच चांगल्या पद्धतीने मॅडम तुम्ही प्रेझेंटेशन केलं. तुमचं हार्डवर्क दिसतंय त्याच्यामध्ये. सो थँक्यू. येस येस येस. ओके. एनी क्वेश्चन्स? वी हॅव 3 minutes लेफ्ट. 3 मिनिटं आहेत आपल्याकडे अजूनही. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता. एल्स यू कॅन एंड मीटिंग मॅडम. तुम्ही तुमच्या साईडला मीटिंग एंड करू शकता. माय क्वेश्चन चार्ट केलाय मॅम. गेस्ट नंबर 38 ऍक्च्युली मी नाव नाही दिसतात का क्वेश्चन? दिसतात नाही, क्वेश्चन नाहीये. त्यांनी माय गेस्ट नंबर 38 ने जस्ट एनरोल केलंय की माय पुन्हा विचारा सर और मॅडम हुएवर, कारण नाव एनरोल केलं नाही त्यामुळे कळत नाहीये. क्वेश्चन व्हॉट प्रिकॉशन? डायबेटिक पेशंट आलेला आहे. व्हॉट प्रिकॉशन? डॉक्टर मॅडम कॅन वी टेक आर्सेनिक अल्बम? नाही तेच आहेत. नंतर पांढरकरांचे नाही. चारुशिला लिमे मॅडम म्हणतात येस लेमॅन्स लँग्वेज, म्हणजे मराठीमध्ये बोललं तर बरं. ठीक आहे. ओके ओके. डेफिनेटली आम्ही ते येस डेफिनेटली. नाही अजूनही कोणाचं दिसत नाहीये क्वेश्चन. ओके. चलो टेक केअर एव्हरीबडी. टेक केअर. सी यू सून. पुढच्या मीटिंग मध्ये आपण सगळेजण भेटूया. त्याच्यात लवकरच भेटूया. आणि होप फॉर दिस कोरोना आउटकम लवकर सगळ्यांना परत पर्सनली भेट. सो होप फॉर द बेस्ट. सो स्टे सेफ. स्टे होम म्हणणार नाही. स्टे होम आता म्हणणार नाही मी. आता गव्हर्नमेंटच बाहेर पडा म्हणायला लागले. सो मी फक्त एवढंच म्हणेन की स्टे सेफ आणि लर्न टू लिव्ह विथ कोरोना. अँड लर्न टू बीट कोरोना. डायबिटीसला आपण बीट करतोय तसं कोरोनाला पण बीट करायला आपण सगळे शिकूया. नॉट दॅट मच डिफिकल्ट. डायबिटीसला आपण बीट करू शकतो तर कोरोनाला पण आपण पळवून घेऊ. डोंट वरी. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. एंड करा मॅडम. येस. थँक्यू.